नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। या नवीन अभ्यासक्रमातील विषय विज्ञान यातील चौथा पाठ सजीवातील विविधता या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नवीन अभ्यासक्रमातील सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे। त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, योग्य जोड्या जुळवा। यामध्ये आपल्याला गट अ आणि गट ब दिलेला आहे, तर आपण गट ब मध्ये डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत। तर पाहूया, 1 जलचर याची योग्य जोडी आहे 4 मासा, दुसरा आहे चिखलासारख्या दलदलीत राहणारे, याची योग्य जोडी आहे 3 रानम्हैस, तिसरा आहे उभयचर, याची योग्य जोडी आहे 1 बेडूक, आणि चौथा आहे पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारे, याची योग्य जोडी आहे 2 हंस। दुसरा प्रश्न आहे, गटामध्ये न बसणारा कोण ओळखा आणि कारण लिहा। त्यामध्ये अ गाय, घोडा, बकरी आणि मासा। तर यातील वेगळा घटक आहे मासा, याचं कारण आहे मासा जलचर आहे आणि इतर सर्व भूचर आहेत। त्यानंतर ब आंबा, पिंपळ, पेरू, कोथिंबीर। तर यातील वेगळा घटक आहे कोथिंबीर, कारण कोथिंबीर रोपटे आहे, इतर सर्व वृक्ष आहेत। क कांगारू, चित्ता, झुरळ, हरिण। यातील वेगळा घटक आहे झुरळ, कारण झुरळ कीटक आहे, इतर सर्व सस्तन प्राणी आहेत। ड मूग, ज्वारी, गहू, बाजरी। वेगळा घटक आहे मूग, कारण मूग द्विबीजपत्री आहे, इतर सर्व एकबीजपत्री आहेत। प्रश्न तिसरा, सत्य की असत्य लिहा। त्यामध्ये अ मेंदी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे, तर हे विधान सत्य आहे। ब सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात कोसळून पडतात, हे विधान असत्य आहे। क आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत, हे विधान असत्य आहे। ड पांढरी अस्वले वाळवंटात असतात, हे विधान देखील असत्य आहे। ई काही जातींचे साप उभयचर असतात, हे विधान असत्य आहे। प्रश्न चौथा, पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा। त्यामध्ये अ झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड, तसेच जमिनीखाली राहणारे काय आहेत? उत्तर आहे उंदीर। ब कोरड्या जमिनीवर राहणारे आहेत घोडा, तसेच गुहेत राहणारे कोण आहेत? उत्तर आहे सिंह। प्रश्न पाचवा, पुढील चित्रे नीट पहा, त्यावरून या वनस्पतींविषयी कोणकोणती माहिती समजते, सगळे मुद्दे नोंदवहीत लिहा। आता पहिलं चित्र पाहूया। ही वनस्पती वृक्ष आहे, द्विजपत्री आहे, जाळीदार शिराविन्यास आहे, सोटमूळ आहे, खोड जाड असून फांद्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला याची माहिती या ठिकाणी लिहिता येईल। दुसरं चित्र पाहूया। ही वनस्पती रोपटे आहे, एकबीजपत्री आहे, समांतर शिराविन्यास आहे, तंतुमूळ आहे, खोड बारीक असून फांद्या नाहीत।
प्रश्न 6वा, तुळस ही वनस्पती वृक्ष, झुडूप आहे की रोपटे हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ शकतो? उत्तर आहे तुळस ही वनस्पती झुडूप आहे हे ठरवण्यासाठी पुढील वैशिष्ट्ये लक्षात घेतली. 1. वनस्पतीची उंची. 2. खोडाची जाडी. 3. फांद्या आहेत की नाहीत. 4. वनस्पतीचा एकूण आकार. प्रश्न 7वा, एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती यातील फरक स्पष्ट करा. उत्तर पाहूया. एक बीजपत्र असते. द्विबीजपत्रीमध्ये 2 बीजपत्रे असतात. एकबीजपत्री वनस्पतीमध्ये समांतर शिराविन्यास असतो, तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. एकबीजपत्री वनस्पतीमध्ये तंतुमुळे असतात, तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये सोटमुळे असतात. एकबीजपत्री वनस्पतीची उदाहरणे जसं गहू, ज्वारी आणि द्विबीजपत्री वनस्पतीची उदाहरणे उदाहरणार्थ मूग, हरभरा इत्यादी. 8वा प्रश्न, बदक या प्राण्यांचा अधिवास कोणता आणि का? उत्तर आहे बदक या प्राण्याचा अधिवास पाणथळ प्रदेश जसं तलाव, नदी, सरोवर इत्यादी आहे. कारण बदकाला पोहण्यासाठी जाळीदार पाय आणि पाण्यावर तरंगणारे शरीर असते. 9वा प्रश्न आहे तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास निश्चित करा. उत्तर आहे, आता या ठिकाणी आपण एक चार्ट बनवून घेतलेला आहे. प्राणी आणि त्यांचा अधिवास. गाय याचा अधिवास आहे जमीन. चिमणी याचा अधिवास आहे झाड. मासा याचा अधिवास आहे पाणी. कावळा याचा देखील अधिवास आहे झाड. बेडूक याचा अधिवास आहे जमीन व पाणी, कारण बेडूक हा उभयचर प्राणी आहे. आलं लक्षात? आता आपला स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे, परंतु स्वाध्यायाच्या खाली एक उपक्रम दिलेला आहे तो पाहूया. आसपासच्या परिसरात बदल झाल्याने काही प्राण्यांचे तेथे जगणे अवघड होते. त्यांची संख्या कमी होऊ लागते. अशा प्रकारे महाराष्ट्रातून नाहीसे होण्याचा धोका असलेल्या काही प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळवा आणि ती लिहून ठेवा. तर पाहूया. पहिला आहे माळढोक पक्षी. अधिवास महाराष्ट्रातील सोलापूर, नानज आणि अहमदनगर जिल्ह्यातील खुल्या गवताळ प्रदेशात आढळतो. धोका शेतीचा विस्तार, गवताळ प्रदेशांचा ऱ्हास आणि वीज वाहक तारांशी होणारी टक्कर यामुळे हा पक्षी अत्यंत संकटग्रस्त आहे. त्यानंतर दुसरा आहे रानपिंगळा. अधिवास हा आकाराने लहान असलेला घुबड प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगांच्या जंगलात आढळतो. धोका बेकायदेशीर वृक्षतोड आणि जंगलांचे तुकडे झाल्यामुळे त्यांच्या प्रजननासाठी योग्य जागा उरलेल्या नाहीत. त्यानंतर तिसरा आहे भारतीय खवले मांजर. अधिवास महाराष्ट्रातील भीमाशंकर, पश्चिम घाट आणि कोकणातील डोंगराळ व निम गवताळ भागात आढळतो. धोका त्याच्या अंगावरील खवल्यांसाठी होणारी मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर तस्करी आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.